हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि असंच एकमेकांमधील प्रेम गोडवा असंच दिवसेंदिवस वाढू द्या. तर छान अशी संक्रांतीची खरेदी केलेली होती, मस्त मेहंदी काढली होती, परत सुगड सगळं काही आणलेलं होतं. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की मी संक्रांतीची ऑलरेडी सगळी शॉपिंग केली होती. आणि म्हणतात ना, आपण एखादी गोष्ट जितक्या आवडीने किंवा जेवढं उत्साहाने करतो तेवढं काहीतरी होत जातं पुढं. तर तुम्हाला सांगेनच. तर संध्याकाळी सगळं शॉपिंग वगैरे करून आल्यानंतर खूप उशीर झाला होता, तरी पण मस्त असे तिळाचे लाडू पण बनवून घेतलेले होते, कारण दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला वेळ मिळणार नाही. संक्रांत केलीच नाही, भोगी वगैरे केली आणि संक्रांतीच्या त्या दिवशीच आपला लेडीज प्रॉब्लेम जो असतो ना तो आला. त्याच्यामुळे नैसर्गिक गोष्टींना कोणी थांबवू शकत नाही आणि काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात किंवा हातात असल्या तरी तुम्ही म्हणताल की गोळी वगैरे खाता येते, पण मी खूप वर्ष झाले मी गोळी कधी खातच नाही, कारण गोळी खाल्लेली चांगली नसते. त्याच्यामुळे खात नाही. आणि मला पण असं वाटतं की एवढं काही नाही, आपण नंतर पण करू शकतो. बऱ्याच जण काय करतात ना, आपले सणवार आल्यानंतर त्याला व्यत्यय नको किंवा त्याला अडचण नको म्हणून बरेच जण गोळी घेतात, पण त्या गोळीचे साईड इफेक्ट्स इतके आहेत ना की तुम्ही जर वाचले किंवा कोणाकडून ऐकले असतील तर तुम्हाला समजेलच. 40 वर्षाच्या नंतर त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती खूप प्रकर्षाने जाणवतात. त्याच्यामुळे मी गोळी कधी घेत नाही. तसं पाहायला गेलं ना तर थोडा वेळ वाटतं आपल्याला वाईट किंवा थोडंसं मूड ऑफ होतो, पण आपण जर थोडंसं पॉझिटिव्ह विचार केला किंवा दुसऱ्या प्रकारे जर विचार केला ना की ठीक आहे आपण नंतर करूयात, काय होत नाही आणि आहे ते नंतर पण आपण करू शकतो, असा विचार करून मग आम्ही मस्तपैकी आता थोडंसं फ्रेश झालेले आहे. नाहीतर मला वाटेन की मी आज संक्रांतीचा व्हिडिओ शेअर करणार होते, त्याच्यामुळे मी दुसरा केला नाही किंवा दुसरं काहीच केलं नाही. असं न करता आपण जे काही करणार आहोत जसं आहे तसं आपण थोडंसं का होईना व्हिडिओ टाकूयात म्हणून स्वतःला थोडंसं मोटिवेट केलं आणि साडी वगैरे नेसली. संक्रांतीची नवी असते, पण आज मी दुसरी साडी नेसली. म्हटलं आज जाऊ दे, आपल्याला संक्रांत करायची नसेल तरी पण आपण आज छान असं साडी नेसून स्वतःला अपडेट ठेवूयात, म्हणजे आपल्याला पण थोडंसं आणखीन फिलिंग चांगली येईल. सकाळचा चहा नाश्ता झालेला होता. अभय कॉलेजला गेलेला होता आणि मिस्टर पण ऑफिसला गेले होते. मग त्याच्यानंतर मी सगळं काही आवरून म्हटलं दूध पण गरम करून घेऊयात आणि थोडंसं स्पेशल मस्त असा चहा करून पिऊयात, म्हणजे आपल्याला जे काही बोर झालेलं असेल किंवा डोकं दुखत असेल किंवा थोडंसं फ्रेश वाटण्यासाठी स्पेशल चहा करून पिला. आणि दूध गरम झाल्यानंतर फ्रीजमध्ये पाहिलं काय स्वयंपाक करूयात म्हणून. आज खरं तर पुरणपोळी स्वयंपाक करणार होते मी, पण आता मी सण करणार नाही म्हटल्यानंतर अभय म्हटला नको पुरणपोळी दुसरं काहीतरी कर, आणि माझी पण करायची इच्छा नव्हती. म्हटलं मग आता आपण काय करूयात, तर फ्रीजमध्ये पाहिलं तर मग पालक होती सकाळी आणलेली ताजी. त्या विचार जास्त न करता घेतली पालक आणि निवडत होते मी. तर चांगली चांगली पालक होती ती घेतली मी आणि आता अगोदर निवडून घेत आहे आणि त्याच्यानंतर ती धुवून मगच कट करणार आहे, कारण चिरल्यानंतर धुतलं तर पालक भाजीतलं जे विटॅमिन असतं ना ते पाण्यामध्ये निघून जातं. त्याच्यामुळे अगोदर चिरायच्या अगोदर पालक केव्हाही धुवून घ्यायची आणि आपण जेव्हा ती उकडून घेतो ना त्यावेळेस त्याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही. पालकाच्या उकडते वेळेस असं न झाकताच उकडून घ्यायची, कारण त्याच्यातली हिरवेपणा जो असतो ना तो टिकून राहतो, नाहीतर असं झाकल्यानंतर काळी पडते भाजी. मग आता चिरून घेतली आणि मी ही कशी करणार आहे ना, आमच्या गावाकडे आमच्या सासूबाई ज्याप्रमाणे भाजी करतात मी तशी करणार आहे. तर आता भाजी चिरून घेतल्यानंतर मी कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि चिरलेली भाजी, आणि त्याच्यामध्ये मी आता थोडेसे शेंगदाणे टाकून घेणार आहे, त्यासोबतच थोडीशी तुरीची डाळ. आणि आता ही भाजी आपल्या पालकाच्या भाजीच्या ज्या काड्या असतात ना त्या मऊ होईपर्यंत 10 मिनटं लागतील जवळपास तशी उकडून घेणार आहे. आणि पोळ्याचं पीठ पण मळून घेतलेलं आहे. मी भाजी चिरत होतेच तेव्हा अचानक मिस्टर लवकर आले, म्हटले मी डब्बा घेऊन जातो आज, लवकर आलो होतं तर. मग भाजी 10 मिनटात मी उकडून घेतली. आणि आता या भाजीमध्ये उकडलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचे आहेत, बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे, हळद आणि हिरवी मिरची, आणि किंवा मी माझ्याकडे हिरव्या मिरचीचा ठेचा वाटलेला आहे मी तोच टाकणार आहे. बेसन पीठ, हिरवी मिरची आणि हळद टाकलेलं आपल्याला चांगल्या प्रकारे पळीनं असं स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं काही एकजीव झालं पाहिजे आणि पालक पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्मॅश झाली पाहिजे. आणि बस झटकीपट होणारी भाजी आहे. आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, मोहरी जिरे टाकायचं आणि
तुम्ही हिरवी मिरची टाकलेली असेल तर लसूण हिरवी मिरची पण टाकू शकता। मी ऑलरेडी ठेचा टाकलेला आहे, त्याच्यात लसण पण आहे, त्याच्यामुळे मी काही टाकणार नाही। तर मोहरी जिरे आणि आपण जी भाजी हटून घेतलेली आहे ना ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि तयार आहे मस्त अशी आपल्या आरोग्याला चांगली असणारी पालकाची भाजी। मी सुद्धा अशा प्रकारे भाजी एक वेळेस नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल। तर चला आता भाजी झालेली आहे आणि मी पोळ्या करत होते, तर त्या पण पोळ्या मी आता करून घेत आहे बाकीच्या राहिलेल्या। तर छान अशा पोळ्या पालकाची भाजी। आता साधा सुद्धा मेनू आहे। आज सकाळीच गावाकडून फोन आलेला की बरं झालं संक्रांत नाही केली, आपल्या गावाकडे सुतक पण पडलेला आहे, त्याच्यामुळे आणखीन थोडंसं म्हटलं की चला ठीक आहे, नाही झाली तर नाही झाली। तर स्वयंपाक झाल्यानंतर अशा प्रकारे डब्बा भरलेला आहे त्यांचा। मी इतकाच व्हिडिओ शूट केलेला आहे, याच्यानंतर काही केलं नाही, मस्त असा मूवी एन्जॉय केला। हा व्हिडिओ कशाविषयी असणार आहे कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।